शिवसेना फोडण्याचं पाप भोगावं लागणार, सयाजी चव्हाण। हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना फोडण्याचं पाप भारतीय जनता पार्टीनं केलं आहे। केवळ शिवसेनाच फोडली नाही तर शरद पवार यांची राष्ट्रवादी देखील त्यांनी फोडली। हे पाप त्यांना आता विधानसभेत फेडावं लागणार आहे। लोकसभेत जनतेने हिसका दाखवला आहे, तसाच हिसका विधानसभा निवडणुकीत देखील महाराष्ट्रातील जनता दाखवेल। इचलकरंजीतील स्वाभिमानी शिवसैनिक मदन कारंडे यांच्या विजयासाठी अहोरात्र कष्ट घेत आहेत। त्यांचा विजय अंतिम टप्प्यात आला आहे, असे सयाजी चव्हाण यांनी सांगितलं। पाहूया पुढे काय म्हणतात सयाजी चव्हाण। इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडीचे उमेदवार मदन सीताराम कारंडे उभे आहेत। आज महाराष्ट्रातली परिस्थिती बघितली आणि इचलकरंजी शहरातली सुद्धा परिस्थिती बघितली तर महायुतीने ह्या इचलकरंजी शहरातली सुद्धा काही केलं नाही आणि महाराष्ट्रात तर सगळं गोंधळ घातला। आज शिवसेना पक्ष फोडला, पक्ष फोडे त्यांच्याकडेच आहेत। शिवसेना पक्ष फोडून 40 आमदार नेले, राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांची फोडली आणि त्यांचे आमदार घेऊन गेले। यांना फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैसेतून सत्ता हे एवढंच यांना कळायला लागलं आहे आणि आजसुद्धा ते कुठल्याही पातळीवर जाण्यासाठी तयार आहेत। पण इचलकरंजीतील शिवसेना मदन सीताराम कारंडे यांच्या तुतारी चिन्हावर तुतारी वाजवणारा माणूस ह्या चिन्हावर खास म्हणून आम्ही मोठ्या ताकदीनं आणि महाराष्ट्रातसुद्धा मोठ्या ताकदीनं ह्या आघाडीबरोबर राहील। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।